संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. अहो 1945-46मध्ये युनायटेड नेशन्स या परिषदेचे भारताला सदस्यत्व मिळाले. पण आज 2025 संपत आला तरी देखील युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद या संस्थेचं सदस्यत्व भारताला मिळत नाही. आणि याच युनायटेड नेशन्सचे म्हणजे ज्या संस्थेचे 193 देश सदस्य आहेत, अशा या युनायटेड नेशन्सच्या थॉमस अँड्र्यूज या नावच्या एका अधिकाऱ्याने युनायटेड नेशन्सच्या पटलावर भारतामध्ये काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील जे काही विस्थापित आहेत रोहिंग्या वगैरे यांच्यावरती म्हणजे रेफ्युजीजवरती भारत सरकारचा दबाव प्रचंड वाढला आहे, अशा पद्धतीचा अहवाल या थॉमस अँड्र्यूजनी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलकडे दिला. अर्थातच भारतद्वेषी जितकी म्हणून राष्ट्र आहेत, अगदी त्यामध्ये अंतर्भूत असलेले आपले जवळचे सगळे म्हणजे आपल्या सीमेलगत असलेली राष्ट्र सगळी, या लोकांनी तो अहवाल स्वीकारला. आता दबाव, दहशत या शब्दांचा अर्थ जर या थॉमस अँड्र्यूजला समजावून सांगायचा असेल तर मला त्यांना विनंती करावीशी वाटते की थॉमसजी 1990 साली त्या 90च्या दशकापासून काश्मीरमधील पंडितांवर जे अन्याय झाले, तो खरा दबाव, ती खरी दहशत. जे पंडित काश्मीरमध्ये स्वतःच्या महालासारख्या घरात राहायचे, ज्यांच्याकडं सुबत्ता होती, विद्वत्ता होती, संपत्ती होती, अशा लोकांच्या बायकांच्या शरीराची विटंबना केली, बलात्कार केले, पंडितांना धमकावलं, प्रसंगी तलवारीने मारून टाकलं, घरात घुसून लोकांवरती दबाव आणला की काश्मीर सोडा. कित्येकांना बायका सोडून तलवारीचा धाक दाखवून त्यांना हाकलून दिलं, बायकांना ताब्यात घेतलं. या भारतीय पंडितांच्या स्त्रियांच्या शरीराची विटंबना केली. ही दहशत वाटली नाही का थॉमस अँड्र्यूजसारख्या मनोवृत्तीच्या माणसांना, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलच्या लोकांना, मानवाधिकार आळवणाऱ्या लोकांना? अतिरेक्याला मारल्यानंतर मानवाधिकारची लोकं भारताच्या अंगावर सोडायची, ही घाणेरडी मनोवृत्ती बाळगणाऱ्या थॉमस अँड्र्यूजसारख्या लोकांचं खूप मोठं पीक आहे युनायटेड नेशन्समध्ये. आणि अशा लोकांच्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळंच जगातलं 2 नंबरचं सैन्य असलेला भारत देश, जगामध्ये 4थी अर्थव्यवस्था बनलेला भारत देश, या देशाला युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं सदस्यत्व बहाल केलं जात नाही. याच्यामागं किती मोठं षडयंत्र असावं याची कल्पना प्रत्येक भारतीयाने करावी. आणि मग असं वैमनस्य इतर देशांचं असताना आपण तरी भारताचा नागरिक म्हणून आपल्या देशाला साथ देतो का? साथ द्यायलाच पाहिजे ना. तशी साथ आपण देतो का, असा खडा सवाल प्रत्येक धर्मीय माणसाने स्वतःला करावा.
अतिरेकी सापडतात ते मुस्लिम धर्मीयच असतात. का घडतं हो हे? कारण राष्ट्रनिष्ठाच नाही ना मनात. वंदे मातरम म्हणण्याची त्यांना चीड येते ना. भारत माता की जय तर थोबाडातनं बाहेरच पडत नाही. प्रत्येक गोष्टीत धर्मश्रेष्ठ आणि राष्ट्रनंतर अशी प्रवृत्ती असल्यामुळं मग तुम्ही इंजिनियर शिका, डॉक्टरी शिका, नाहीतर कुठल्या कॉलेजचा प्रोफेसर व्हा. तुम्ही त्या विद्वत्तेचा वापर भारताला कोंडीत पकडण्यासाठी, भारतामध्ये दहशत माजवण्यासाठी आपल्या शिक्षणाचा जर तुम्ही उपयोग करत असाल तर तुम्ही या देशात राहण्याच्या लायकीचेच नाहीत. मी तर म्हणतो अशा कारवायांमध्ये सापडल्यानंतर तुम्हाला जगण्याचाच अधिकार नाही. नशीब समजा की भारतामध्ये सौदी अरेबियाचे कायदे नाही आहेत. अशा लोकांसाठी असे कायदे बनवलेच पाहिजेत असं तरी मी प्रांजळ मत व्यक्त करतो आहे. किती दिवस, किती वर्ष का म्हणून सहन करायचं? का म्हणून कडक कायदे बनायचे नाहीत या लोकांसाठी? का राजकीय पोळ्या भाजायचं मनात येतं राजकारणी लोकांच्या? अरे व्हा ना सगळे एकत्र आणि बनवा ना एकदाच कडक कायदे. ज्यांना राहायचं ते राहतील, ज्यांना जायचं जवळच्या राष्ट्रांमध्ये ते जर स्वीकारत असतील तर तिकडे जातील. आहे 2 देश आहेत, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे. ज्यांची इच्छा जशी आहे तशी त्यांना इथनं आपण विदा करू ना, आनंदात विदा करू. आज दिल्लीमधल्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे जम्मू काश्मीरपर्यंत सापडतात. अल फलाह हे कॉलेज मुस्लिम लोकांनी चालवलेलं कॉलेज, त्या कॉलेजमध्ये हा दारुगोळा साठवला जातो. त्या कॉलेजच्या जागेत काय फक्त हे सापडलेला डॉक्टर एकटा करू शकतो का हे काम? संचालक मंडळ पूर्णपणे त्याला सामील आहे. त्यामुळं अशा कॉलेजची जी काही ग्रँट दिली असेल भारत सरकारने ती सत्वर बंद करा. सगळे मदरसे सत्वर बंद करा. हायली क्वालिफाईड हे जर मुस्लिम लोक दहशतवाद्यांशी संगनमत साधून देशविघातक कार्यात गुंतलेले असतील तर या सगळ्यांच्या डिग्रीज कॅन्सल करा. आणि एकतर त्यांना आता समाजामध्ये मोकळ्या हवेत सोडूच नका. कायदे कडक बनले, त्याला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट दिला, कायमची ही लोकं सडली पाहिजेत किंवा मरेपर्यंत फाशी. किंवा जे रायसिन बनवत होता ना डॉक्टर, त्यालाच रायसिन बनवायला लावायचं आणि त्यालाच चाखायला लावायचं. दॅट्स ऑल. या सगळ्यांना रायसिनची मात्रा देऊन टाका असं मी भारत सरकारला मोठ्या तडफडाट होतो आहे मनाचा. काश्मीरी पंडितांचं दुःख दिसत नाही मानवाधिकाराला. त्या म्यानमारचा कोणी राजदूत असलेला हा थॉमस अँड्र्यूज, त्याला भारतामध्ये हिंदूंवरती होणारे अत्याचार दिसत नाहीत. पाकिस्तानातलं 1950चा टक्केवारी जी होती हिंदूंची ती आता किती टक्क्यावर आली आहे त्याचा अभ्यास नाही आहे त्याचा. बांगलादेशातल्या हिंदूंच्या घरात, हजारो हिंदूंच्या घरामध्ये घुसून मारपीट चालली आहे. घरात घुसून बायकांना पळवून नेत आहेत, संपत्ती जाळून टाकत आहेत. यामध्ये हिंदूंवर चाललेले अत्याचार त्यांना कळत नाही आहेत, दिसत नाही आहेत. याचा निषेध व्यक्त करत नाही युनायटेड नेशन्स. कशाबद्दल या भारत देशावर एवढी जळाऊ प्रवृत्ती का बरं? का केवळ आत्मनिर्भर बनत भारत पुढे चाललेला आहे? भारताच्या सैन्याची सुद्धा प्रगती होती आहे, आर्थिक प्रगती पण होती आहे. हे सगळं बघवत नाही आहे का या थॉमस अँड्रूजसारख्या लोकांना? या गोऱ्या कातडींना हिंदूंवरचे अत्याचार दिसत नाहीत, पण अतिरेक्यावर झालेला लगेच अत्याचार लगेच बोंब मारायला तयार असतात. हे अतिरेकी जो लाखो हिंदूंना मारायला निघतो त्या डॉक्टरविषयी कळवळा व्यक्त होतो. 7-7 डॉक्टर, हायली क्वालिफाईड MBBS डॉक्टर 7-7 लोक सापडतात. अजून छुपे असलेले किती असतील? देशाचा पदावर बसल्यावर सुद्धा पदाचा गैरवापर करणारा मुस्लिम व्यक्ती तुम्ही आम्ही पाहिलेला आहे. त्याला उपराष्ट्रपती पद देणारा काँग्रेस सरकार आज दिल्लीच्या बॉम्बस्फोटाबद्दल एक जण सुद्धा कुठे व्यक्त होताना दिसत नाही आहे. शंका येणार ना मनात, नक्की कोण कोण सामील आहे? नक्की आपल्यातले घरातले किती लोक गद्दार आहेत?
आता बघा, 500 लोकांना जवळपास संशयित म्हणून काश्मीरमध्ये टार्गेट केलेलं आहे, 50 लोकांना पकडलेलं आहे. कारण दहशतवादांचा तो स्लीपिंग सेल आहे. दहशतवाद्यांना मदत करणारी ही जी लोकं आहेत, भारतात राहून भारताचं रेशन फुकट घेऊन, भारताकडच्या सगळ्या फॅसिलिटी घेऊन दहशतवाद्यांना मदत केली जाते. शोकांतिक आहे. आणि तरी तो कायद्याच्या चकाट्यातनं सुटतात ही लोकं. ही अजून शोकांतिका. ही सुटलीच नाही पाहिजेत. आणि जर या कौमला, या धर्माला, या धर्मीय माणसांना या भारत देशाबद्दल जर काहीच अभिमान नसेल, तर सेकंड ऑप्शन देऊन टाका या सगळ्यांना. काही लोक पाकिस्तानात जाऊ द्या, काही लोक बांगलादेशमध्ये जाऊ द्या. तिकडं जेवढे म्हणून शिल्लक राहिलेले हिंदू आहेत ते असेन तसे तिकडं मरतील एक ना एक दिवस. त्यांना घ्या इकडे सामावून. रेफ्युजीज सगळे बाहेर काढा बांगलादेशचे. आता हा थॉमस अँड्रूज लिहितो की काही लोकांना रोहिंग्याला म्यानमारच्या सीमेवर आणून सोडलं, काही लोकांना बांगलादेशमध्ये सोडून दिलं, सीमेवर आणून सोडलं, बांगलादेशमध्ये जा हाकलून दिलं. अशा पद्धतीची वक्तव्य त्या अहवालामध्ये हा थॉमस अँड्रूज, एक ख्रिश्चन माणूस, करतो आहे. अरे लाजा वाटायला पाहिजेत तुम्हाला. तुम्हाला भारतात झालेल्या या हिंदू जास्त असलेल्या राष्ट्रामध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार तुम्हाला दिसत नाहीत. बांगलादेशमध्ये हिंदू स्त्रियांची प्रेतं टांगली जातात. बकऱ्या जसे टांगले जातात तसे नग्न प्रेतं हिंदू स्त्रियांची विटंबना करून टांगली जातात मटणाच्या दुकानात. इथपर्यंत अत्याचार सहन करायचा हिंदू धर्मीयांनी. आणि त्या बाबतीत मानवाधिकार चिडीचूप, युनायटेड नेशन्स चिडीचूप, कोणीही निषेध नोंदवायला तयार नाही आहे. चायनामध्ये घडवाल का बॉम्बस्फोट असा? 1 कोटी मुस्लिम लोकांना चायनाने बंदिस्त ठेवलेलं आहे. 1 कोटी मुस्लिम आहेत. 56-57 देशातला एक तरी मुस्लिम राष्ट्र आवाज करतो का चायनाच्या विरुद्ध? नाही करू शकत. आवाज तिथल्या तिथं दाबला जातो, गळेत कापले जातील चायनाकडनं. अशी दहशत आपल्या भारताची या धर्मियांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असंच मला सांगावंसं वाटतं आहे. दिल्लीचा बॉम्बस्फोट इन्व्हेस्टिगेशनमध्ये आता सिद्ध झालं आहे, हा अतिरेकी हल्ला आहे. 2900 किलो RDX सापडतं. अजून किती RDX लपवून आहे? अजून किती ठिकाणी लपवलं आहे? कुठल्या कुठल्या शहरात बॉम्बस्फोट घडवायचे? अजून किती इंटेलिजंट मुस्लिम्स या कार्यात सहभागी आहेत? याची सगळी पाळंमुळं खोदली पाहिजेत. चालू आहे खोदणं. आपल्या भारत देशाची ATS, इंटेलिजन्स ब्युरो अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्याबद्दल त्यांना तर लाखो करोडो प्रणाम करतो मी. जर त्यांना ही माणसं सापडली नसती आणि हे जर रायसिन नावाचं विष तयार झालं असतं, तर तुम्ही विचार करा, लाखो लोकांना एका बाटलीत मारता आलं असतं. 5 ते 6 हजार पट सायनाईडपेक्षा घातक असं हे विष. म्हणजेच याचे काही थेंब एखाद्या पाणवठ्याला पूर्ण विषारी करण्यासाठी सफिशियंट आहेत. काही थेंब अन्नछत्रामधल्या अन्नात टाकल्यानंतर पंगती उठतात हजारो लोकांच्या, तिथं हजारो लोकांच्या अर्थी उठल्या असत्या. अशी लाखो लोकं या भारत देशात मेली असती, ती पण हिंदू धर्म, हिंदू मंदिरांच्या इथं अन्नछत्राला टार्गेट करणार होती ही लोकं. डॉक्टर शाहीन, एक स्त्री, जैश ए मोहम्मदची अध्यक्ष बनते महिला आघाडीची भारतात. नवऱ्याला संशय आल्यावर नवरा तिला सोडून देतो, घटस्फोट घेतो, तलाक घेतो. त्यानंतर ती एका दहशतवाद्याशी संपर्क साधते आणि त्याची कीप म्हणून ती काश्मीरात राहते 5-6 वर्ष. ती दारूगोळा आणते इथं. अमोनियम नायट्रेट, एक डॉक्टर त्याचा साठा करतो आणि त्याच्यापासूनच स्फोटके बनवण्याचा प्लॅन आखतो. 10-5 किलो नाही, 3000 किलो RDX. खूप घातक प्रकार या भारतातल्या सतर्कतेमुळं टळलेला आहे. सध्या तरी टळला आहे, परंतु अजून किती ठिकाणी RDX लपवलं आहे याची शहानिशा झाली पाहिजे. प्रत्येक मदरशावर, प्रत्येक मशिदीमध्ये चेकिंग करणं कंपल्सरी केलं पाहिजे प्रत्येक राज्याला. अशा सेंट्रल मिनिस्ट्रीनी तिकडून आदेश द्यायला पाहिजेत. ज्या ज्या मशिदीत, ज्या ज्या मदरशात संशयित काही सापडेल, सत्वर तिथं बुलडोझरची ॲक्शन झाली पाहिजे. तिथले मौलाना सगळे अटक झाले पाहिजेत
त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे. या बाबतीतला कायदा ताबडतोब दोन्ही संसद भवनामध्ये संमत करून कडक कायदा बनवला पाहिजे. त्याला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट दिला पाहिजे आणि या सगळ्या अतिरेकी जिहादी प्रवृत्तींना एकदाच ठेचलं पाहिजे. आणि अर्थातच सिंदूर ऑपरेशन नुसता गवगवा नको आहे. सिंदूर 2 अजून होणार नुसतं होणार नको आहे. या बाबतीत पाकिस्तानच्या सैन्याला दहशत बसवल्याशिवाय त्यांच्या छुप्या कारवाया बंद होणार नाही. अतिरेक्यांची मदत घेणं बंद होणार नाही. अतिरेक्यांच्या तळावर हल्ले तर झालेच पाहिजेत. या उपर पाकिस्तानशी आता काय असेल ती एक निर्णायक लढाई झाली पाहिजे. आणि त्यानंतर या देशातल्या जितक्या म्हणून मुस्लिम धर्मियांना जायचं आहे त्यांना पाकिस्तानात सोडून द्या. तिकडचे सगळे हिंदू इकडं आणा. बांगलादेशमध्ये काही लोकांना सोडून द्या. ज्यांना या भारत देशाविषयी काही अस्मिता नाही ना, ते एकही चिटपाखरू इथं ठेवण्याची गरज नाही असं मी परखडपणे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. भलेही धार्मिक तेढ निर्माण करतो वगैरे असं जर वक्तव्य वाटलं तरीही मला माझ्या हिंदू धर्मियांना टार्गेट केलेलं मला ते खपलेलं नाही आहे, हे मी जाहीररित्या सांगतो. हिंदू लोकांची इतक्या मोठ्या प्रमाणात घात करून लाखो लोकांची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या डॉक्टरला कडक कायद्याच्या अन्वये परत मोकळ्या हवेत तो आलाच नाही पाहिजे आणि त्याच्या डोक्यातली सुद्धा विद्वत्ता कायमची गेली पाहिजे. अशी शॉक ट्रीटमेंट त्याला दिली गेली पाहिजे. मित्रांनो, जीवाचा तडफडाट हा प्रत्येक हिंदूचा झाला पाहिजे. प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये अशी मशाल पेटली पाहिजे. प्रत्येक हिंदूला असं वाटलं पाहिजे की हिंदुस्थानला युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं सदस्यत्व का दिलं जात नाही. आज 80 वर्ष झाली. 80 वर्षात सदस्यत्व मिळत नाही आपल्याला. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं म्हणतो आहे. युनायटेड नेशन्सचा भारत देश सदस्य आहे, पण त्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे काही 15-16 देश आहेत त्या देशांच्या रांगेत भारताला का घेतलं जात नाही. रशिया आहे, चायना आहे, फ्रान्स आहे, अमेरिका आहे, युनायटेड किंगडम आहे. देन वाय नॉट इंडिया. जर भारताचं सैन्य हे 2 नंबरचं सैन्य असेल जगामध्ये तर त्याला सिक्युरिटी काउन्सिलचं सदस्यत्व मिळालंच पाहिजे. भारताची अर्थव्यवस्था जर आज 4थ्या क्रमांकावर गेलेली असेल, आत्मनिर्भरतेमध्ये भारत देश जर प्रगती करत असेल तर हा देश इलिजिबल टू गेट नॉमिनेशन ऑफ युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. या परिषदेचं सदस्यत्व मिळण्यासाठी भारताचा हा हक्क आहे. त्याला हे मिळालं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा प्रत्येक भारतीयाने मनापासून आवाज उठवला पाहिजे. आणि जर हिंदू माणूस हिंदूवरती जळत असेल, हिंदू माणूस हिंदूला साथ देत नसेल तर ही फार मोठी देशाची शोकांतिका ठरू शकते आणि तुमच्या स्वतःच्या कत्तलीला तुम्ही स्वतः जबाबदार राहाल. अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. आणि या उपरसुद्धा अजून जरी तुम्ही जागे होत नसाल, अजून जरी तुमच्यामध्ये सिक्युलॅरिझम हा शब्दाचा किडा वळवळत असेल तर तुमच्यासारखे तुम्हीच कमनशिबी असंच मी मानतो. चला, आशा करतो कुठेतरी हिंदू समाजामध्ये, हिंदू धर्मियांमध्ये जागृती निर्माण होईल. हिंदू जागृतीसाठी धीरेंद्र शास्त्रींना पैदल यात्रा करावी लागते. अरे, तुम्हाला एखाद्या कुठल्या तरी या धार्मिक माणसांनी पायी चालत यात्रा काढून सांगावं लागतं का? पायी यात्रा करणारा अतिरेक्यांना मदत करतोय, देशाची बदनामी करतोय पलीकडे जाऊन. राहुल बाबा म्हणतात त्याला प्रेमाने. देशाविषयी कधीही चांगलं बोलत नाही आहे बाहेरच्या देशात जाऊन, आणि त्याला तुम्ही प्राईम मिनिस्टरचे स्वप्न दाखवताय. आत्ता यावेळेस ते जर प्राईम मिनिस्टर असते, काँग्रेस घराणं असलं असतं तर काय झाली असती, दिल्लीची वाट लागली असती विचार करा. किती लोकांचे मुर्दे पडले असते हा विचार करा. असे डॉक्टर किती बोकाळले असते, असे रायसिन बनवणारे, याचा विचार करा. प्रत्येक अन्नछत्रात तुम्हाला मुर्दे दिसले असते हिंदू धर्मियांचे, भक्तांचे. या गोष्टी थोड्या सिरियसली घेतल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक माणसाच्या मनात, प्रत्येक भारतीयाच्या मनात ये भारत देश मेरा है, वंदे मातरम मैं बड़े नाज के साथ कहूँगा, भारत माता की जय कहते हुए मेरा खून उबलता है, असं वक्तव्य आलं पाहिजे तुमच्या थोबाडातनं. असंच मी सिक्युलॅरिझम घेऊन धावणाऱ्या लोकांना सांगतोय. आय एम नॉट टॉकिंग इन सच अ वे विथ एव्हरी हिंदू. पण जो स्वतःला हिंदू म्हणवून घेतो आणि पळपुट्यासारखा वागतो ना, त्यांच्यासाठी मी अशी वक्तव्य करतोय. धर्मनिष्ठा त्या मुस्लिम लोकांकडनं तरी शिका.
पुन्हा एकदा मी भारत सरकारला विनंती करतो, जितके म्हणून हायली क्वालिफाईड मुस्लिम्स आहेत त्यांना काय फॅसिलिटी देत आहेत, ते त्याचा वापर काय करत आहेत, कोणत्या शाळांना तुम्ही परवानगी दिली आहे, कोणत्या कॉलेजेसला तुम्ही ग्रँट्स देत आहे, या सगळ्या गोष्टीची शहानिशा सत्वर करण्यात यावी. प्रत्येक मदरसा आणि प्रत्येक मशिदीचं चेकिंग करण्यात यावं. ज्या ठिकाणी हत्यारं सापडतील त्या मशिदीमध्ये ताबडतोब सत्वर तिथं धार्मिक स्थळावरती पण बुलडोजर फिरवण्याचं धारिष्ट्य योगी आदित्यनाथसारखं सरकार चालवायला सेंट्रल मिनिस्ट्री कधी शिकेल, असा एक खडा सवाल मी करतो. मतांचं राजकारण करणं मुंबईतले आपले सगळे मंत्री लोक कधी सोडतील? प्रत्येक राजकारणी हा कळवळा दाखवणं, वोट बँकेसाठी प्रेम करणं त्या लोकांवर कधी सोडणार? कधी जाहीर वक्तव्य करू शकणार आहेत ते त्यांच्या निगेटिव्हिटीबद्दल? वाट पाहतोय, एक सामान्य व्यक्ती वाट पाहतोय. या राजकारण्यांच्या थोबाडातनं अशी माझ्यासारखी वक्तव्य कधी निघतील याची मी वाट बघतोय. आतमध्ये घातलेली शेपटं सन्मानाने कधी बाहेर येतील याची मी वाट बघतोय. स्वतःची जात, स्वतःचा धर्म, स्वतःच्या बापाचं कर्तृत्व हे सगळं विसरून हिरव्या लोंग्या झाडणं, हिरव्या लोंग्या पहिरणं हे कधी सोडणार आहेत हे लोक, त्या क्षणाची मी वाट बघतोय. स्वतःच्या अंगात एक हिंदुत्वाचं रक्त वाहतंय याचा विसर पडलेला आहे, त्यांना कधी आठवेल याची मी वाट बघतोय. असो मित्रांनो, जीवाची खूप तडफड होतीये. एका फौजीच्या घराण्यात जन्म घेतला आहे, त्याच्यामुळं देशप्रेमामुळं रक्त जरा जास्त सळसळतं आहे. समजणारे लोक मला समजून नक्की घेतील, चिडणारे लोक नक्की चिडतील. त्यांच्या चिडण्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. जय हिंद, जय भारत.